आणि यानंतर पावसासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। धुळे जिल्ह्यातील साक्रीमध्ये सामुडे गावामध्ये पांढरा नदीवरचा नवीन पूल हा काम सुरू असतानाच नदीच्या प्रवाहामध्ये अचानक वाहून गेलाय। अवघ्या काही सेकंदामध्येच वेगाने वाहणाऱ्या पाण्यासोबत या निर्माणाधीन पुलाचा अर्धा भाग वाहून गेलेला आहे। सुदैवाने घटनास्थळी त्यावेळी कामगार नव्हते आणि त्यामुळे मोठी जीवितहानी झाली नाही। सामुडे इथल्या या पुलाचं बांधकाम सुरू होतं आणि याच वेळी मोठा पूर आल्यामुळे या पुरामध्ये हा पूल वाहून गेलेला दिसतोय। सुदैवाने यावेळी या ठिकाणी कोणीही नव्हतं, कोणतेही कामगार नव्हते आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। मात्र पुलाचा काही भाग हा या पुरामध्ये वाहून गेलाय। 2 दिवसात वर्धा जिल्ह्यातील तालुक्यांना पावसाने झोडपून काढलेलं असून देवळी, वर्धा या तालुक्यांमध्ये 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मागील 24 तासांमध्ये जिल्ह्यामध्ये 89.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। जिल्ह्यातील तब्बल 43 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। जिल्ह्यातील देवळी तालुक्यातल्या भिडी मंडळामध्ये 154 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस पिंपरी महसूल मंडळामध्ये 163 मिलीमीटर नोंदवण्यात आला आहे। या पावसामुळे जिल्ह्यातील नदी आणि नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। तर जोरदार पावसामुळे अनेक भागात नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलंय। देवळी तालुक्यामध्ये काही प्रमाणात पावसाचा फटका बसलेला आहे। काही ठिकाणी घराची पडझड झालेली आहे, तर नदीत वाहून गेलेल्या 2 घटना देखील समोर आलेल्या आहेत। चंद्रपूर शहरामध्ये भिवापूर भागामध्ये झरपट नदीचं पाणी शिरलंय। चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये पाऊस नाहीये, मात्र तरी देखील वर्धा नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे तिच्या उपनदी असलेल्या झरपट नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वेगाने वाढ होतीये। झरपट नदीचं पाणी हे वर्धा नदीमध्ये सामावू शकत नसल्यामुळे तिनं पात्र सोडलेलं असून तिच्या बॅक वॉटरचा फटका चंद्रपूर शहरातील भिवापूर वॉर्ड भागामध्ये घरांना बसलाय। साधारण 50 घरांमध्ये हे पुराचं पाणी शिरलेलं असून या भागामध्ये मनपा प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची कारवाई देखील सुरू केली आहे। पुढील काही तासांमध्ये परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सध्या पावसाची संततधार पाहायला मिळतेय। गेल्या 24 तासात झालेल्या पावसामुळे एकबुर्जी धरणामध्ये 21.55% इतका साठा झालाय। त्यामुळे काही प्रमाणामध्ये वाशिमकरांच्या चिंतेमध्ये घट झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जून आणि जुलै महिन्यामध्ये अजूनही समाधानकारक पाऊस झाला नाही आणि या धरण प्रकल्पावरूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। पाहूयात। वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणात गेल्या 24 तासात झालेल्या पावसामुळे 21.55 इतका जलसाठा आता इथं जमा झालेला आहे। पाहायला गेलं तर या एकबुर्जी धरणात 29 तारखेपर्यंत केवळ 4% जलसाठा उपलब्ध होता। मात्र 30 जुलै रोजी ज्या 24 तासात पाऊस झाला त्यामुळे साधारणतः या एकबुर्जीमध्ये 21.55 जलसाठा आता उपलब्ध असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या पडलेल्या पावसामुळे काही प्रमाणात का होईना वाशिमकरांनी सध्या चिंतेचं जे वातावरण होतं ते घटल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। याहीपेक्षा आणखी मोठ्या पाऊस होऊन एकबुर्जी धरण 100% भरून वाशिम शहराला पाणी पुरवठा सुरळीत व्हावा अशी आता अपेक्षा वाशिमकरांना लागलेली आहे। वाशिम जिल्ह्यात 2 मध्यम प्रकल्प आहेत, सोनल मध्यम प्रकल्प आणि एकबुर्जी मध्यम प्रकल्प। सोनल प्रकल्पामध्ये जर पाहायला गेलं तर 17.50% जलसाठा जमा झाल्याचं चित्र आहे। आणखी मोठा पाऊस झाल्यानंतर कुठंतरी शेतीला आणि वाशिम शहराला पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकतो असंच ते तरी चित्र आहे। मात्र आता मोठा पाऊस आणखी कसा बरसतो हे येणाऱ्या काळात पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम। अशी बातमी आहे गडचिरोलीमधून। गडचिरोलीच्या दक्षिण टोकावरती असलेल्या सिरोंचा तालुक्यामध्ये मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे। गोदावरी, प्राणहिता आणि इंद्रावती या तिन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली असून तेलंगणातील श्रीपदा यल्लमपल्ली धरणामधून 13,930 क्युसेक तर मेडीगट्टा धरणामधून 8,03,370 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गोदावरी नदीनं पात्र सोडलेलं आहे। नदीनं पाणी शेत परिसरामध्ये पसरलेलं असून पुरामुळे तेलंगणामधून छत्तीसगडकडे जाणाऱ्या मंचेरियल, सिरोंचा, भोपालपट्टणम या राष्ट्रीय महामार्गावरील सोनमपल्लीजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत।
दरम्यान पर्लकोटा नदीच्या पुरामुळे 3 दिवसांपासून भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलाय। आज सकाळी पर्लकोटा नदीचा पूर ओसरल्यामुळे भामरागड आलापल्ली हा राष्ट्रीय महामार्ग पुन्हा एकदा सुरू झालाय। तर मुसळधार पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील नंदनवन मधुबन नगर जलमय झालंय। अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। संतप्त नागरिकांनी तहसीलदार सोनावणे यांना घटनास्थळी घेराव घालत प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा जाब विचारला। महिनाभरापूर्वीच रास्ता रोको आंदोलन करून इशारा दिल्यानंतरही कोणतीही उपाययोजना न केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। पाण्याचा तातडीनं निचरा, बाधितांना मदत आणि कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी करत नागरिकांनी ठिय्या आंदोलनही सुरू केलं। जबाबदारी एकही कोणता डिपार्टमेंट जबाबदारी घ्यायला तयार नाही याच्यामध्ये। 2005 पासून इररिस्पॉन्सिबल पुरं गव्हर्नमेंट होऊन झालं याच्यामध्ये। 2005 पासून चालू आहे हा कार्यक्रम। तिकडे उजनी आणि वीर धरणामधून काल रात्री सोडलेल्या विसर्गामुळे आज रात्रीपर्यंत चंद्रभागेमध्ये 1.5 लाख क्युसेक इतक्या प्रचंड प्रवाहाने चंद्रभागा नदी वाहणार आहे। त्यामुळे चंद्रभागेच्या तीरावरती असणाऱ्या अंबिकादेवी वसाहत आणि व्यासनारायण वसाहतीमध्ये संध्याकाळी पाणी शिरणार आहे। त्यामुळे स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत। मात्र काही नागरिक अजूनही घर सोडण्यासाठी तयार नाहीयेत। त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी काहीशी वाढली आहे। आता प्रशासन पोलिसांची मदत घेणार आहे असं देखील कळतंय। दरम्यान तळ कोकणामध्ये समुद्र खवळलेल्या स्थितीमध्ये असून ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतात। किनाऱ्यावरती उंच लाटा उसळतात। आजपासून सागरी क्षेत्रामध्ये मासेमारीला सुरुवात झाली आहे। मात्र राज्य सरकारनं बंदी कालावधी वाढवलेला आहे। त्यामुळे राज्यातील मच्छीमारांना राज्याच्या सागरी क्षेत्रात मासेमारी बंदी असली तरी राष्ट्रीय सागरी क्षेत्रामध्ये जाऊन मासेमारी करण्यास परवानगी आहे। सध्या समुद्र खवळलेल्या स्थितीमध्ये असून मच्छीमारांनी खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। बाहेरचे आता 15 दिवस म्हणजे बाहेरचे मोठे मोठे जे बोटी येणार आहेत ते सर्व मासे लुटून नेणार। त्यामुळे आमच्या मच्छीमारांना हा तोटा सहन करावा लागेल। तो मत्स्य ते घेऊनच जाणार। मासे आहे जी आणि मत्स्यबीज लावणारी मासे आहे ती ते मोठ्या बोटी ते घेऊनच जाणार आहे। आणि आम्ही सिंधुदुर्ग किंवा महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मच्छीमारांना याचा तोटा सहन करावा लागणारच आहे। आणि यानंतर मुंबईतून आणि मुंबईकरांसाठी मोठी बातमी। बेस्ट कर्मचारी संघटनेनं पुन्हा एकदा संपाचा इशारा दिलेला आहे। कामगार